सांगली जिल्ह्यातला मिरज शहरातला गणेशोत्सव हा संपूर्ण राज्यामध्ये सुप्रसिद्ध असून या उत्सवासाठी आसपासच्या जिल्ह्यासह कर्नाटकातले लाखो भाविक मिरज इथं येत असतात. हा सार्वजनिक उत्सव मंडळाचे कार्यकर्ते श्रद्धेनं 10 दिवस मोठ्या उत्साहानं साजरा करतात. आकर्षक आणि भव्य अशा गणेश मूर्ती हे देखील मिरज शहराचं वैशिष्ट्य आहे. मिरज इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रतिवर्षी स्वागत कमानी आणि स्टेज तयार करून गणपती उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचा मान आणि सन्मान करत असतात. महापालिकेच्या वतीनं स्वागत कमानी आणि स्टेज उभं करणाऱ्या गणपती मंडळांकडून प्रतिवर्षी शुल्क आकारलं जात असतं. यावर्षी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी महापालिकेचे आयुक्त यांना या गणेशोत्सवात मंडळांकडून आकारण्यात येणारं शुल्क माफ करावं अशा प्रकारचं निवेदन आणि सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे आयुक्त सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका यांनी हे निवेदन आणि सूचना मान्य करून यावर्षी शुल्क न आकारण्याचं जाहीर केलंय. पालकमंत्री यांनी पुढाकार घेऊन शुल्क माफी दिल्याबद्दल सर्व गणेशोत्सव मंडळे, सामाजिक कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. आज पारंपरिक पद्धतीनं मिरज आणि सांगली येथे गणोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. हे साजरे होत असताना बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या कमानी लागल्या जातात. गणोत्सव मंडळांचे स्टेज तयार केले जातात आणि हे करत असताना सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका ही काहीतरी महसूल त्यांच्यावर आकारते. पण आकारत असताना निश्चितच त्यामध्ये गणेश मंडळांच्या सगळ्या गणेश भक्तांचं थोडंसं असंतोषपणा तयार होतो आणि एवढा काय महसूल जास्त मिळत नसतो. त्यामुळं हा महसूल माफ करावा आणि गणोत्सव मंडळांनी कमानीधारकांना सगळ्यांना आपणाला सोयीचं करून द्यावं ह्यासाठी मी आयुक्ताला एक पत्र दिलं आणि आयुक्ताशी चर्चा केली. आयुक्तांनी ते मान्य केलं की आपण ह्या वेळा गणोत्सव मंडळाला आणि कमानीधारकांना आपण सर्वांना याची माफी देऊया. ह्या पद्धतीनं आज मी त्यांना पत्र दिले. त्याचे आदेश ताबडतोब निघतील. त्यामुळे सर्व गणोत्सव मंडळांना माझी विनंती आहे की आपण कुठेही पैसे भरू नका आणि निश्चितच जे आपल्याला कमानी करायचे आहेत आणि मंडपासाठी जे आपल्याला खड्डे काढायचे आहेत ते लिमिटमध्ये काढून जास्तीत जास्त न काढता आपण आपला गणोत्सव साजरा करावा एवढी सर्वांना माझी विनंती.